आता इथं म्हणाले की सुशील कुलकर्णीला ऐकायला लोक उत्सुक आहेत. बरं झालं माझं नाव कुलकर्णी आहे, गांधी नाही. त्या भ्रमात मी राहिलो नाही की लोक माझ्यासाठी आलेत. कारण अनेकांना यात्रा काढता काढता असा भ्रम होऊन जातो की लोक आपल्यासाठी आलेत असं वाटतं आणि ते बहुतेक सगळे गांधी असतात. त्यामुळे मी या भ्रमात अजिबात नाही आहे की लोक मला ऐकायला इथं आलेत. लोकांना मला बघून इथं वाटलं असेल की हा कसा काय आलाय, यांनी आपलं भाऊ नाही आहेत बोलता का असं म्हटलं. भाऊंची रिप्लेसमेंट कधीच नाही होऊ शकत, कधीच नाही होऊ शकत. कारण भाऊ भाऊ आहे. मी आपला भाऊ नाही तर फिलर होऊ शकतो. तो नाईट वॉचमन असतो ना, संध्याकाळी शेवटच्या टप्प्यात विकेट पडायला आली की एखादा तळातला फलंदाज पाठवला जातो आणि त्याला सांगितलं जातं की बाबा जरा दिवस मावळेपर्यंत तू खेळ, विकेट पडू देऊ नकोस. उद्या सकाळी पडली तरी हरकत नाही, आपला नियमित येईल आणि मग तो खेळेल. तसं ते थोडंसं अयोध्येत थंड झालंय, उत्साहात गेले होते. आम्ही म्हटलं तुमच्या डोळ्यांनी बघू, ते गेले, थंडीत गारठले, आजारी पडले, आवाज बंद झालाय म्हणाले आणि आज येऊ शकले नाहीत. म्हणून नाईट वॉचमनच्या भूमिकेत आनंद देवधरांनी मला सांगितलं की जरा बोलता का. पुण्यात बोलायची संधी कोण सोडणार. फक्त एवढंच की माणूस मराठवाडी असल्यामुळं नणाचा घोळ होऊ शकतो, तेवढा सहन करा. तर आनंद देवधरांच्या कार्यक्रमाला येताना किंवा आनंद देवधर ऐकताना सुनील देवधरांच्या विषयी मी बोलणार नाही यासाठी की त्यांच्याविषयी सगळ्यांना सगळं चांगलं ठाऊक आहे. त्या अष्टलक्ष्मीत केलेल्या कर्तृत्वाची जाणीवही सगळ्यांना आहे. मला राहून राहून वाटत होतं की आज गिरीश बापट इथं हवे होते यासाठी की उठून गेलेले माजी गिरीश बापट आजी आणि तुम्ही सुज्ञ आहात. फार काही म्हणजे उगाच खाच खळग्यात जायला नको सुनीलजी. तर असं बरं झालं असतं, तो योग जुळून आला असता. कारण लागणार आहेत 400, एक एक जोडून द्यायला पाहिजे ना. मी देवधरांच्या विषयी सांगत होतो की मी बोलायला लागल्यावरती मला ज्या माणसांच्या कंटेंटवरती विश्वास वाटायचा आणि त्याला घेऊन मी पुढे बोलत जायचो. म्हणजे तुम्ही जे निष्पक्ष नसतं असं काय, निर्भीड असं म्हणता. मी निष्पक्ष नाहीये. माझा पक्ष हिंदुत्वाचा आहे, माझा पक्ष माझ्या राष्ट्राचा आहे, माझा पक्ष माझ्या राष्ट्राला जे बरं असेल त्याचा आहे. मी निष्पक्ष वगैरे काही नाहीये आणि निष्पक्ष नसावं सुद्धा माणसानं. कधीच आयुष्यभर निष्पक्ष नसावं. म्हणजे काय, उगाच आपलं मी यांचा ना त्यांचा, मी इकडचा ना तिकडचा, मी ना स्त्री ना पुरुष, असलं निष्पक्ष काय कामाचं. त्यापेक्षा आपला एक पक्ष असला की बरं असतं. आपण आपल्या पक्षाची मतं मांडावीत, आपल्या विचाराची मतं मांडावीत. ज्या काही निवडक लोकांच्या लिहिण्याला बघून मी माझी निर्भीडतेनं ते व्यक्त करत होतो, त्यापैकी एक इथं बसलेत आनंद देवधर आणि एक तिकडे बाबा बसलाय कोपऱ्यात तुषार दामगुडे. अशी अनेक आहेत. म्हणजे एक अननोन प्रोफाईल आहे वेद कुमार नावाची, ज्याच्या लिहिण्यात असा खमंगपणा असतो, तिखट असतो, मिरची अशी ठासून भरलेली असते, मराठवाडी जरा शब्दात सांगतोय, आणि ती माणसं व्यक्त होत असतात. हा सगळ्यांचा फेसबुकवरचा ट्विटरवरचा आवाज कुठेतरी मोठा करणं आवश्यक होतं, त्याला कुणीतरी सांगणं आवश्यक होतं. म्हणून हे सगळं सुरू झालं. म्हणून आनंदजींच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे ठरल्यावर आणि खास करून मोदींवरच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे कळल्यावरती मी त्यांना म्हटलं मी येतोय, मी ऐकायला येतोय. बघा कसं असतं आपापल्या विचारधारेत. मी ऐकायला येतोय, समोर बसायला येतोय म्हटलं होतं. संधी मिळाली की वर जागा मिळते. गरज आहे फक्त वाट बघण्याची. आपली वेळ कधी येते. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपण पहिल्या रांगेत बसायला म्हणून येतो, वर बसायची अपेक्षा करतो आणि नाही मिळाली की हे सगळं फालतू आहे म्हणतो. म्हणजे आपण
हळूहळू हिंदुत्वाकडून काँग्रेसी विचारधारेकडे जायला लागतो आणि आपल्याला जागा नाही मिळाली की मग हे सगळं फालतू आहे म्हणायला लागतो. मुळात या विचारधारेला बदलणं आवश्यक आहे. माझा विषय आहे मोदींची तिसरी टर्म. आता यावर काय बोलावं? हो, येणारच आहे, येत कसा नाही, आलाच पाहिजे, येऊन येऊन येणार कोण, मोदी शिवाय दुसरं कोण, असल्या घोषणा द्यायला आणि असल्या काही गोष्टी सांगायला मी आलेलो नाहीये. म्हणजे ही तिसरी टर्म तुमच्या आमच्या बापाला पण चुकलेली नाहीये. त्याचं कारण तिसऱ्या टर्मला येणं ही मोदींची गरज नाहीये, ती तुमची आमची गरज आहे. मला नाशिकच्या एका कार्यक्रमात एकाने विचारलं होतं मोदी नंतर कोण, उगाच विचारलं होतं मोदी नंतर कोण. त्याला उत्तर दिलं होतं, तुला काय अवदसा सुचतेय बाबा, आता कुठे बरं वाटायला लागलंय, जरा चार गोष्टी चांगल्या व्हायला लागल्यात, नंतर कोण कशाला विचारतोय? काय कारण? मोदी नंतर मोदीच, दुसरं कोणीच नाही. एकदा मोदी, दोनदा मोदी, तीनदा मोदी, पुन्हा पुन्हा मोदी. मोदी नंतर मोदीच. त्याचं कारण सांगतो. रामायणातली एक गोष्ट तुम्हाला माहित आहे, शेवटची, ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांच्या अवतार समाप्त करण्यासाठी काळ आला होता आणि काळाच्या प्रभू रामचंद्रांच्या गप्पा सुरू होत्या आणि तेवढ्यात त्यांनी सांगितलं की लक्ष्मण बाहेर असेल, लक्ष्मण कुणालाही आत येऊ देणार नाही आणि जर कुणी आत आला तर आत पाठवणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली झाली. तेवढ्यात ऋषी दुर्वासा आले, मला जायचंच आहे म्हणाले. कथा जरा फास्ट सांगतोय, म्हणजे तुम्हाला निघून जायच्या आधी तुम्ही भाषण संपलं पाहिजे. तेवढ्यात लक्ष्मणांना दुर्वास ऋषी आले, ते म्हणाले मला आत पाठव. हे म्हणला जमणार नाही. ते म्हणले जमणार नाही तर अयोध्या भस्मसात करून टाकेल. दुर्वासाचा कोप सगळ्यांना ठाऊक होता. लक्ष्मण आत गेला, म्हणाला ते दुर्वास आलेत, काळ निघून गेला. राम म्हणाला हे काय केलंस, तुला आता मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी लागेल, तू असं केलासच कशासाठी, माझ्या प्रिय भावाला मृत्यूदंडाची शिक्षा मी कशी देऊ? लक्ष्मणानं सांगितलं काय करू? म्हणाला मी मेलेलं परवडलं. कारण दुर्वास म्हणाले अयोध्या भस्मसात करून टाकेल. माझी अयोध्या भस्मसात होण्यापेक्षा मी एकटा मेलेला बरा असं मला वाटलं, म्हणून मी आत आलो. रामाने मंद स्मित केलं त्यातही आणि सांगितलं लक्ष्मणा, कळलं तुला अयोध्येचं महत्व काय येते? मी अयोध्येचा राजा राम म्हणून कसं वागायला हवं होतं तू मला नेहमी विचारायचास. तू सीतेसोबत असा का वागलास, तू लवकुशासोबत असा का वागलास, तू नेहमी असा का करत आलास? तर त्याचं उत्तर एवढंच आहे, मी राजा राम आहे, मी अयोध्येचा राजा आहे आणि अयोध्येचा राजा म्हणून हाच असतो राजधर्म, देश टिकला पाहिजे. आठवत असेल नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि अटलजींनी त्यांना सांगितलं होतं मुझे पूरा यकीन है कि नरेंद्र भाई राजधर्म का पालन करेंगे. आणि त्यावेळेला अटलजींना मध्येच टोकून नरेंद्रजी म्हणाले होते हां वही तो कर रहा हूं. आज नरेंद्र मोदी तेच करत आहेत. अटलजींच्या त्याच वाक्याला पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्यांना स्मरण करून देत आहेत. हो, मी राष्ट्रधर्म पाळतोय, राजधर्म पाळतोय. काय आहे हा राजधर्म? तिसरी टर्म हवी आहे, तिसरी टर्म हवी आहे आपण असं म्हणतो. राजधर्म काय आहे हे सुनीलजींनी आपल्या भाषणात सांगितलंय, त्याला मी इथे रिपीट करत बसणार नाहीये. पुन्हा 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 त्याच मुद्द्याकडे जात नाहीये. काय असतं बघा, आपण विश्वगुरु वगैरे वगैरे शब्द वापरतो. काय आहे हे विश्वगुरु होणं? तो एक पंतप्रधान पाया पडतो म्हणून आपण विश्वगुरु झालो का? एक कुणीतरी म्हणतं की भारतासारखा देश झाला म्हणून आम्ही चांगले आहोत म्हणून आपण विश्वगुरु झालो का? अजिबात नाही. थोडस एसी बंद करता आलं तर, कारण थेट डोक्यावर येत आहे, म्हणून नाही. बघा श्रीलंकेची अवस्था काय आहे. श्रीलंका आज कुठल्या अर्थव्यवस्थेवर जगते आहे? तुम्हाला आश्चर्य वाटेल, श्रीलंकेतल्या माकडाचं मांस आणि मेंदू चायनाला पुरवून श्रीलंकेला मोठा पैसा मिळतोय. तेवढंच एक अर्थव्यवस्थेचं साधन झालंय. पाकिस्तानची अवस्था काय आहे? पाकिस्तानची अवस्था ही आहे की आज गव्हाचं पीठ मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, त्यासाठी दंगे होत आहेत. अफगाणिस्तानची अवस्था काय आहे? तिथे असलेल्या कर्मठ मुस्लिम सरकारला सुद्धा भारतापुढे मदतीसाठी हात पसरावा लागत आहे. भारत तो हात पुढे करत आहे.
आणि ते भारताला आमचा उत्तम मित्र समजत आहेत. ही अफगाणिस्तानची स्थिती आहे. जेव्हा आपल्या आजूबाजूचे सगळे देश ध्वस्त होत आहेत, बाकीचे महत्वाचे देश युद्धज्वरानं ग्रस्त झालेले आहेत, तेव्हा आपला भारत अत्यंत सक्षमपणे वाटचाल करतो आहे जगातला सगळ्यात मोठी शक्ती होण्याकडं. राष्ट्रधर्म राजधर्म जे काय म्हणतात ना, माझ्या देशाला सशक्त करण्यासाठीची जी वाटचाल आहे ती मी करतोय आणि त्या मार्गाने जातोय ज्या मार्गावरती मला जायला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे. परम वैभवम नेतुमेतत् स्वराष्ट्रम. त्या वैभवाकडे घेऊन जाण्यासाठीची प्रतिज्ञा मी केली आहे, त्यासाठीची प्रार्थना मी म्हणलेली आहे आणि मग त्या वाटचाल तशीच वाटचाल माझी आता चालू आहे. हे सगळं छान चालू आहे, हे सगळं छान चालू आहे आणि हे सगळं छान चालू असताना मोदी असे का करतात असा प्रश्न अनेकांना पडतो. श्रद्धा ठेवायची असेल ना तर कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता ठेवावी. आता हे मी पुण्यात सांगतोय, जरा धाडसच करतोय. चिकित्सक माणसाला देव दिसत नाही. ज्याच्या मनात शंका आहे ना त्याला देव समजत नाही. ज्याच्या मनात पूर्ण विश्वास नाही ना त्याला देव कधी दिसत नाही. म्हणून देवावर विश्वास ठेवायचा असेल तर पूर्ण श्रद्धेने ठेवला पाहिजे. माझं मत हेच आहे, मोदींवरती विश्वास ठेवायचा असेल तर तो पूर्ण श्रद्धेनेच ठेवला पाहिजे. संशयाला जागा नको, संशय पिशाच्य मनात येऊ नये. माझं पोरग छोटं आहे, उदाहरण यासाठी देतोय, कुटुंबाची ओळख करून द्यायची म्हणून नाही. माझ्या घरात मी राजकीय विषय चर्चेला कधी आणत नाही आणि कधी आणला नाही. एके दिवशी माझं पोरग मला म्हणालं, अगदी लहान होतं, 6वी-7वीला असताना तो काळ, तो म्हणाला आपल्या देवळाई चौकात जस्टिस फॉर आसिफाचे बोर्ड लागले आहेत, रात्री मी जाऊन ते काढून टाकणार आहे. म्हणजे तुला काय जस्टिस फॉर आसिफाच्या बोर्डचं खुपलं? मला नाही खुपलं कधी. ते म्हणला ते अँटी मोदीजी आहे आणि अँटी मोदीजी बोर्ड नकोय. ते जे म्हणाले ना की छोट्या मुलाला सांगितलं आणि तोच पुढचा मतदार असणार आहे. 2024च्या निवडणुकीत तो मी न सांगता मोदीजींना मतदान करणार आहे. आणि गंमत अशी की माझ्या पोराचे माझे वाद रोज घरी होतात. मी भाषणात व्हिडिओत नरेंद्र मोदी असा शब्द वापरतो आणि तो मला रोज आलं की पहिल्यांदा म्हणतो, तुम्ही पहिले स्वतःला करेक्ट करा, मोदीजी म्हणा. मला कळत नव्हतं या पोराला मोदी नावाच्या माणसाचं एवढं दारूड का झालंय. अंदाजच येत नव्हता, कारण मी घरी राजकीय चर्चा कधी करत नाही. बहुतेक इस्त्री करणाऱ्याचे कपडे खराब असतात, नागाची दाढी नीट झालेली नसते, धोब्याचे कपडे स्वच्छ नसतात, दुसऱ्याचे करता करता तो आपले खराब ठेवतो. तसं जगाला मोदी सांगता सांगता माझ्या पोराला मी कधी सांगितला नव्हता. त्याला कुठून कळलं? तर त्याला आजूबाजूच्या वातावरणावरून, आजूबाजूच्या पोरांच्या चर्चेतून कळलं. त्याचे मित्र काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचं पोरग, त्याचे मित्र राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचं पोरग आणि हे सगळे मिळून मोदींचे भक्त. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचं पोरग आजही मला भेटतं, म्हणतं काका मी तुमचे व्हिडिओ रेग्युलर बघतो, बाबांना आवडत नाहीत पण मला आणि आईला मात्र आवडतात. दुसरी माहिती कळली, आईला आवडतात. बहुतेक 50% संख्येला मोदी आवडतात, मोदींना त्या फॉलो करतात आणि मोदींना मतदान करण्यासाठी त्या नेहमी उत्सुक असतात. ही ईव्हीएमची कमाल नाही आहे, ही मनात उतरल्याची कमाल आहे. पण हे ज्यांना कळलं नाही ना ते ईव्हीएम वर शंका व्यक्त करून मोकळे होत असतात. राहू दे, सुखात राहू दे, आनंदात राहू दे, त्यांना त्या आनंदाच्या अलीकडं आपण कधी घ्यायचं नसतं. सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मोदी असं का करतात. आता आज तर काय चर्चाच झडली आहे, ते यू टर्न नितीश कुमारांना पुन्हा का घेतलं. आता 9व्यांदा मुख्यमंत्री झाले राव.
थोडा थोडा वेळासाठी होण्याचा शरद पवारांचा रेकॉर्ड मोडला त्यांनी. नऊ वेळेला कुठे एका माणसाने शपथ घ्यायची असते का? बरं, सरकार कुणाचंही असो, म्हणजे ते इकडून तिकडे मुख्यमंत्री मीच, बाकी काही झालं तरी मुख्यमंत्री मीच. आताही तसंच झालंय. पुन्हा नव्यांदा मोदी असं का करतात? एवढ्या बेभरवशाच्या माणसाला पुन्हा एकदा जवळ घ्यायचं आणि पुन्हा एकदा तूच मुख्यमंत्री म्हणायचं, आपल्याच पक्षातल्या लोकांची माती करायची आणि नितीश कुमारांना का घ्यायचं? तसा प्रश्न पुणेकरांना पण खूप सतावतोय. का? हो, भाजपच्या निष्ठावंत परंपरागत कार्यकर्त्यांची माती करून पवारांच्या सारख्या भ्रष्ट माणसाला का घेतलं असावं, असा प्रश्न किती लोक विचारतात. आपल्याही मनात प्रश्न पडतो, माझ्याही मनात प्रश्न येतो की का त्या उद्धव ठाकरेचा पक्ष फोडला, एकनाथ शिंदेना बाजूला घेतलं आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं. आयला आपल्याकडे देवेंद्र फडणवीस असताना, म्हणजे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणून हे थकले, हे काही आलेच नाही, ते येऊन बसलं. काय काय भानगड काय? बरं, अजित पवारांवर भागत नाही, अजून कोणी 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 घेणं चाललंय. मी आज संध्याकाळचा व्हिडिओ केलाय, ते बिहारच्या नितीश कुमारांचा सोडा म्हणलं, महाराष्ट्रातल्या नितीश कुमारांना बघा. आणि महाराष्ट्राचे नितीश कुमार कोण असतील तर कदाचित शरद पवार, कारण त्यांनाच सवय ना, एकदा ह्याच्याकडं, एकदा ह्याच्याकडं, एकदा त्याच्याकडं. ते एक म्हण आहे बघा, जब गीधड़ की मौत आती है तो शहर की तरफ दौड़ता है. जेव्हा पक्षाचं वाटोळं करून घ्यायची वेळ येते तेव्हा तो पवारांना जवळ करतो. बघा तुम्ही, नीट बघा, ज्यानी पवारांना जवळ केलंय त्याची काय झाली अवस्था. म्हणजे उद्धव ठाकरेकडे एकट्याकडे बघू नका, बिचाऱ्याकडे तुम्ही एकट्याकडे अजिबात बघू नका. आधीपासून तुम्हाला सांगतोय, यशवंतरावांनी मानसपुत्र म्हणून जवळ केला, ते म्हणले नकारे पाडू वसंतदादाचं सरकार, राहू दे त्याला. त्यांना टांग मारली, वसंतदादाचं सरकार पाडलं. आपला पक्ष वेगळा केला ते केला, बाकीचे लोक आपल्या जवळ घेतली, त्यांची काशी केली, सरकार बनवलं, ते इंदिरा गांधींनी पाडलं. पुढच्या वेळेला हे काही आपलं सरकार आणू शकले नाहीत, हे कधीच आपलं सरकार आणू शकले नाहीत. म्हणजे जाणता हा शब्द जो आहे ना, त्यांना तो आमच्याकडे मराठवाड्यात छू करणाऱ्याला जाणता म्हणतात. लिंबू पुन्हा सरकार नाही आलं त्यांच्या पक्षाचं, ते कोणता काँग्रेस, यस, पुन्हा गेले काँग्रेस सोबत. काय दुर्बुद्धी सुचली राजीव गांधीला कळलं नाही, पुन्हा काँग्रेस सोबत गेले. पहिल्यांदा शरद पवारांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या. शरद पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस पक्षाच्या जागा घटवल्या. निवडणुकीचा इतिहास काढून बघा, शपथ खोटं बोलत नाहीये. काँग्रेस, यस आणि काँग्रेस यांच्या मिळून जितक्या जागा यायला हव्यात तितक्या घटल्या. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री करून त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली, त्यांनी बहुमत गमावलं. तिसऱ्यांदा लढवली मुख्यमंत्री करून, सत्ता गमावली 95. पुन्हा शरद पवारच गमावले, ते गेले संताप काँग्रेस करून. संताप काँग्रेस म्हणजे संगमा, तारिक अनवर आणि पवार, म्हणून त्याला मी संताप काँग्रेस म्हणतो. पुन्हा काँग्रेसला काय उदास आठवली, जवळ घेतलं, बिचाऱ्यांना पुन्हा नंबर 1चा पक्ष होता आला नाही, 4 वर आले. भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी, मग काँग्रेस 4 चौथ्या नंबरवर आले. बरं, एवढे अनुभव असल्यावर तरी काही लोक शहाणी व्हावीत की, पुढचा ठेच मागचा शहाणा म्हणतो, पण मागच्यालाही ठेच खाण्याची एवढी हौस होती. उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं, मध्ये मध्ये देवेंद्रजींनी घेतलं होतं, ते मी पुन्हा येईन पूर्ण नाहीच झालं. नाही झालं ना, उदाहरण आहे, कशाला लपवायचं आपलं तरी. उद्धव ठाकरेंनी घेतलं. असा 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 काही खेळ झालाय की आता बिचाऱ्यांना आपला पक्ष उरला नाही. शिव बाठा असं त्यांच्या पक्षाचं नाव झालंय. भाजपवाले असं हे पण म्हणत नाहीत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं फार सन्मानानं लांब लचक नाव घेतात. ते शिव बाठा झाला. आता तो आईस्क्रीमचा कोण चिन्ह,
मशाल, तो चिन्ह म्हणून मिळाला. ते बघितलं की तसं वाटतं होते. नितेश राणे गमतीत बोलतात आणि ते इतकं डोक्यात गच्च जातं ना आपल्या. हे माझं वाक्य नाही हा कोण, ते नितेश राणेंचं श्रेय, आपलं नाही ते. तसं काही काही गोष्टी अशा घट्ट डोक्यात बसतात. मग यांची एवढी माती होत असताना मोदी यांना जवळ का करतात? कारण आम्ही तर मोदी म्हणूनच मतदान करतो. महाराष्ट्रातले असो, कुठल्या असो, प्रत्येक माणसाला आमचं मतदान मोदी म्हणूनच असतं. मोदी यांना जवळ का करतात? का अजून असं वाटतंय की शरद पवार महाराष्ट्राचे नितीश कुमार होऊ शकतात? का अजूनही असं वाटतंय की उद्याचे मुख्यमंत्री कदाचित अजित पवारांचं नाव येऊ शकतं? का अजून असं वाटतंय भाजपवाल्यांना आपल्यात जोर नाहीये म्हणून दुसऱ्याला बोलवणं चाललंय का? अशी धारणा आपल्या सगळ्यांची झाली आहे का? का एवढ्या सगळ्या माणसांना घेणं चाललंय? ज्यांना आम्ही आजवर शिव्या दिल्या, ज्यांनी आम्हाला आजवर शिव्या दिल्या, त्या माणसांना आम्ही दिल्या असं मी जरा थाळसानं म्हणतोय, कारण आमच्यात हिंमतच नव्हती हो त्यांना शिव्या देण्याची. नाही तर पुण्यात येऊन आता मी बोलू शकतोय शरद पवारांच्या वरती. आधी बोललो असतो, परत गेलो असतो का नाही माहित नाही. भाऊंनी लेख लिहिला होता तर गुन्हा दाखल झाला होता याच पुण्यात. मग असं मोदींना का सुचतंय हे? आणि म्हणून मोदी जे करतायत ते बरोबर नाही असं आम्हाला वाटायला लागतं आणि आम्ही मोदींच्या वरती शंका घ्यायला लागतो. जरा सांगूनच टाकू का आज का कशा करता सहन करायचं ते? आम्ही काय खूप सहन केलंय ना आतापर्यंत. ते काहीतरी किती 500-550 वर्ष आम्ही आमचा राम कुठेतरी कोंडून ठेवला, टेंटमध्ये ठेवला. आम्ही केलं हो सहन, केलं आम्ही सहन, कारण आमची मुळात वृत्ती सहन करण्याची आहे. काही फरक पडत नाही आम्हाला. कुणी येऊ त्यावर टपली मारून जावं, काही फरक पडला नाही. तो राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद, मी म्हणून असल्याची जाणीव, हे सगळं ते काही इंग्रजी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती लिहिलेलं वाक्य आहे. लेखकाचं नाव पटकन आठवत नाही आणि मी काय संधी साधू काय तो एक कुलगुरू केलेला पत्रकार नाहीये ज्याला पटकन पुस्तकाची नावं क्रमांकासहित सांगता यावी. दारुकरांचा संदर्भ देतोय मी ते. दिलं नाही, लिहिलं. त्या पुस्तकात लिहिलंय की अ नेशन इज बॉर्न व्हेन इट बिकम्स अवेअर ऑफ इट्स ओन एक्झिस्टन्स. राष्ट्र तेव्हाच अस्तित्वात येतं जेव्हा त्या राष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. आम्ही आमच्या अस्तित्वाची जाणीवच हरवून गेलो होतो. व्हायचंय ते असं होत असतं असं आम्हाला वाटायला लागलं होतं. पहिली टर्म झाली, काहीतरी होईल असं वाटायला लागलं. दुसरी टर्म आली, आता भरपूर काही होत आहे आणि आमच्या मनातलं झालं पाहिजे असं आपल्याला वाटायला लागलं. दुसरी टर्म संपता आमच्या मनातल्या सगळ्याच गोष्टी झाल्या नाहीत म्हणून हे काही बरोबर नाही असंही आम्हाला वाटायला लागलं आणि आम्ही आमचे सल्ले द्यायला लागलो. मग आम्ही शंका व्यक्त करायला लागलो, मोदींनी हे काही बरोबर नाही केलं, मोदींनी असं करायला नको होतं, महाराष्ट्र भाजपला झालंय तरी काय, ते काय करतायत नेमकं, कशाला हवेत अजित पवार. आणि मध्येच मी एक ट्विट बघितलं अमोल मिटकरींचं, रामलल्लावर बोलायचं काम नाही खबरदार. ज्ञानेश्वर रेड्यामुखी वेद वदवत होते. असं पुस्तकात वाचलं होतं, प्रत्यक्षात बघायला मिळालं. आयला म्हणलं मिटकरी. आणि मग कळायला लागलं की इट इज क्वाईट गुड. छान वाटतं ना ऐकायला मिटकरींच्या तोंडून. राम आमच्या संस्कृतीचा आदर्श आहेत, त्यांच्यावर बोलणाऱ्यांनी जरा जपून बोलावं मिटकरी सांगतायत. वा वा क्या बात आहे. मग वाटायला लागतं बरं केलं जरा याला घेतलं ते बरं केलं, कळपात घेतलं ते बरं केलं. थापून थोपून कसं ठेवायचं याची सवय आमच्याकडे स्वयंसेवकांना आहे. आपल्या परिवारात एक छान शब्द आहे बघा, त्याच्याबाबत आपण वेगळा विचार केलाय. मला असं कोणी म्हटलं ना परिवारातलं, सुशील कुलकर्णी बाबत आपण वेगळा विचार केलाय की जेवण जात नाही 2 दिवस.
आता काय होणार आपला हा प्रश्न पडतो. आपण जरा वेगळा विचार केलाय असं म्हटलं की जेवणच जात नाही 2 दिवस. बायकोलाच विचारतो काय चुकलंय का ग, काय गडबड झाली का ग, नीट राहा सगळे. तसा आपण काही वेगळा विचार या लोकांच्या बाबतीत केलेला असू शकतो आणि तो खरंच केलेला असतो. गमतीचा भाग सोडून देऊ, तो खरंच केलेला असतो. अजित पवारांच्या तोंडून मोदींचं कौतुक, राम मंदिराचं कौतुक. काय आहे, जेव्हा नाठाळ पोरं सुधारायचं नाव घेत नाहीत ना, तेव्हा त्यांच्याकडून जरा जास्त चांगली कामं करून घ्यायची असतात. विश्वास जास्त ठेवायचा असतो. माऊलींचं उदाहरण सांगतो. माऊलींना माऊली का म्हणतात ते तुम्हाला कळेल आणि मग मोदींनी यांना का घेतलंय ते कळेल. सगळ्या ग्रंथांची निर्मिती झाली. भावार्थ दीपिका लिहून झाली, कारण त्यावेळेला ज्ञानेश्वरी नाव नव्हतं तिचं. भावार्थ दीपिका लिहून झाली, बाकी सगळे अभंग रचून झाले, सगळं रचून झालं. आणि माऊली आता परमेश्वराकडे म्हणायला लागले, देवा सगळं तर लिहून झालंय, माझी जी काही सेवा होती ती करून झाली आहे आणि आता या सेवेच्या बदल्यात तुझ्याकडे मला काहीतरी मागायचं आहे. आणि मग माऊलीने एक दान परमेश्वराकडे मागितलं. पसाय म्हणजे प्रसाद, आणि ते प्रसाद रूपी दान मागताना माऊली सुरुवात करतात पसाय दानाची. आता विश्वात्मकी देवे. त्या आतामध्ये हे सगळं आलं, सगळं लिहिलंय त्या एका शब्दात सगळं आलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. आता मागितलंय आणि मागायला सुरुवात करतानाची पहिली ओळ काय आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. आई कशी असते बघा, जेव्हा काहीतरी चांगलं चिंतायची वेळ येते तेव्हा चांगल्या पोराविषयी काही लवकर बोलत नाही, सगळ्यात नाठाळ पोराविषयी आधी बोलते. ह्याचं काय, हे चांगलं आहे, त्याच जरा अवघड आहे, त्याचं बघा काही जमलं तर. माऊलींनी आपल्या नाठाळ पोराच्या विषयी आधी मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो. आपल्या माऊलींनी हेच ओळखलंय, आपल्या चांगल्या पोरांच्या मार्गात आळकाठी आणणारे हेच नाठाळ आहेत. या नाठाळांना यांचं चॉकलेट देऊ, ते चॉकलेट चघळत बसतील, आपल्या पोरांचा मार्ग सुकर होईल. आणि आपण वेडे. उगच होतं काय 370 हटवण्याचं काम. जावाई आधीच पटवून ठेवला होता राजस्थानचा. उगच होतं. एकेका अटक का करत नाहीत, केस का करत नाहीत, का बरं हे सगळे अजूनही बाहेरच दिसत आहेत. किती मोठा तळमळून प्रश्न असतो. माझ्या खाली कमेंट ना, सुशील कुलकर्णी तुमची ही वाक्य म्हणजे अरण्य रुदन ठरताय, कशा करता कोकलताय, काही होणार नाहीये, फडणवीस काही करणार नाहीत, मोदी काही करणार नाहीत, अमित शहा काही करणार नाहीत. संघाच्या शिबिरात गेलो होतो लहान असताना, म्हणजे आता कुणी बोलवत नाही म्हणून लहान असताना गेलो होतो सांगतो. सुनील नावाचा एक पोरगा होता, म्हणजे कथा खोटी नाही यासाठी नावं सांगतोय. सुनील लोकरे. हरीश पिशवे नावाचा आमच्याच वर्गातला एक पोरगा होता, ते जरा आगाव होतं. टेंट मध्ये राहायचो, तंबूत. राहुटी हा संघातला शब्द, टेंट वगैरे आत्ता आलेले शब्द. झालं असं की त्या काळात 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी या वर्गापर्यंत अंडरपॅन्ट घेण्याची पद्धत नव्हती. थेट खाकी चड्डी थेट घालायची, निघाले बाहेर. काढताना आपलं थोडं पोरगं मोठं झालं तर टावेल गुंडाळून काढायचं, आणि लहान असेल तर पटकन दुसरं. हे आंघोळ करून आलं सुनील नावाचा मुलगा. उदाहरण सांगतोय गंमत म्हणून कळावं, पटकन कळतं म्हणून सांगतो. हे आंघोळ करून आलं आणि ते जे हरीश नावाचं पोरगं होतं ते जरा नाठाळ आगाव, इतकं व्रात्य की सगळ्यांच्या नाकात दम आणला होता. हे सुनील आपला टावेल गुंडाळून आंघोळ करून थंड पाण्यानं हेमंत शिबिर कुडकुड 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 करत आपला अंग गोळा करून निघालेला. आणि ते आल्याबरोबर ह्या हरीशला सुचलं की याचा जर टावेल खेचला तर हा होईल बिना कपड्याचा, आमच्याकडे बोंगळा म्हणतात. आणि त्या टावेलला घातला हात.
हे जीवाच्या आकांतानं आपला टावेल काढू नये म्हणून प्रयत्न करू लागला. जीवाच्या आकांतानं. नको ना काढू, तुझ्या पाया पडतो बे. त्यावेळेला प्लीज प्लीज शब्द नव्हते आमच्याकडे. ते गप्पे, तुझ्या पाया पडतो बे, काढणूक बे, तुझ्या माईला तुझ्या, शेवटचा शब्द तुझ्या माईला तुझ्या. हे आपलं आवरायला आहे, सांभाळायला आहे, बघायला आहे प्रयत्न करून की काहीतरी होत आहे. पण शेवटी सुनीलची ताकद पडली कमी, हरीशची झाली जास्त. त्यानं घातला त्या खोचलेल्या पदराला हात आणि ओढला खसखण टावेल. ज्या क्षणी सुनीलला जाणीव झाली की आपला टावेल आता ओढल्या गेलेला आहे, आपण पूर्णतः नग्न होणार आहोत, त्यानं राहुटीचा पडदा ढकलला आणि एकदम बाहेर उभा टाकला. बघा काय बघायचंय ते. आता घोर असा झाला, ज्यानं टावेल काढला होता तो त्याच्या मागे जाऊ लागला. गुंडाळबे गुंडाळबे, बरं नाही वाटत, बरं नाही वाटत. कळलं अटक का करत नाहीयेत? टावेल काढू का एवढंच विचारायचं. नको ना म्हणते. हे अर्धनग्न अंघोळ करून स्वच्छ होऊन टावेलवर आलेले आहेत. यांचे अनेक घोटाळे आहेत. आणि तो टावेल काढू का असं विचारलं की हे हात पटकन असा इथे घेतात, आपला टावेल वाचवण्याचा प्रयत्न करतात. अन्य ठिकाणी अडकलेले हात सगळे काढून घेऊन आपल्या टावेलला वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हात नको त्या ठिकाणावरून आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणावरून निघाले की आपला मार्ग निवांत होतो. याला म्हणतात मोदी नीती. सुनीलजी खासगीत सांगा, असंच होतंय की नाही? जर्रा कुठे बोर्ड लागले भावी, मी तुमचे म्हणत नाही, मी तुमचे लागले नाही. जर्रा कुठे बोर्ड लागले भावी मुख्यमंत्री की एक कारखाना पुढे येतो. आमच्या कन्नड कारखान्याचा घोळ येतो. रोहित दादा आज जातात, चौकशी करून 11 तासांनी बाहेर येतात. हे गप्प बसतात. टावेल अजिबात नाही. नरेंद्र मोदींच्या सारखा माणूस मी माझ्या आयुष्यात बघितला नाही असं विधान करून मोकळे होतात. देवेंद्र फडणवीसांच्या इतका अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्रात असताना बाकी अजून ठिकाणी काय जायची गरज आहे असं बोललं जातं. जेव्हा जेव्हा असा कुठला मुद्दा येतो तेव्हा तो टावेल सांगितला जातो. कदाचित त्या हेमंत शिबिरात देवेंद्र फडणवीस देखील असावेत. त्यांना कळलंय, फक्त म्हणायचं टावेल. तो अक्षय कुमारचा पिक्चर आहे बघा, भूल भुलैया. तर तो उदबत्त्या लावून फिरणारा एक, तो पाणी म्हणलं की तो उडी मारतो. त्याला सांगितलं असतं पाण्यापासून वाचायचंय, पाणी म्हणलं की उडी मारतो. त्याच्यापेक्षा वेगळी अवस्था काय व्हायची? कारखाना लवासा एक अपराय, तू पण बोलू नको. पत्राचा आता तर बोलणारच नाही. आपण सगळ्याच गोष्टी ज्याला आपण नीती 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 म्हणतो ना, साधं साधं गणित आहे. ज्याला आपण नीती म्हणतो ती नीती अशी उघड नसते करायची. तुमची रणनीती सांगा ना. अरे रणनीती काय सांगा? रणनीती कुणी सांगत असतं, आता आम्ही इकडून बाण मारणार, मग तुम्ही इकडे येणार, मग आम्ही 2 माणसं इकडून ठेवलेली असणार, ते मागत जाईल ना पळून. रणनीती उघड करायची नसते. आणि खास करून जेव्हा अशी अनुकूल परिस्थिती आपल्याला येते तेव्हा आपण आपल्याच भावनांच्या अतिरेकावरती नियंत्रण ठेवायचं असतं. मोदी तर येणारच हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ते येण्यात आपण आडकाठी ठरू नये याची काळजी घ्यायची असते. माझ्या मनात तीव्र इच्छा आहे, आपलीच दृष्ट आपल्या संसाराला लागायला नको. आणि तोच धोका मला जास्त वाटतो. तोच धोका मला जास्त वाटतो. 80% असलेला हिंदू समाज मतदानासाठी बाहेर पडतो तेव्हा त्याची टक्केवारी जाते 60
आणि 20% असलेला गैरहिंदू मतदानासाठी बाहेर पडतो तेव्हा त्याची टक्केवारी जाते 80 ते 85. मुसलमानांच्या वस्त्यातून होणारं मतदान बघा, भाजपला मतदान न करणाऱ्या दलित वस्त्यातून होणारं मतदान बघा, ते 80-85% असतं. आणि आम्ही जोडून आलेली सुट्टी उपभोगायला बाहेर पडलेलो असतो आणि मोदी आला पाहिजे असं उगाचच घरात बसून म्हणतो, बघ मोदी आले पाहिजेत, तू जा ना बाबा बाहेर काठी टेकत टेकत तरी. पण नाही, इथे खरा धोका आहे. आणि हा धोका जोपर्यंत आपण ओळखणार नाही ना तोपर्यंत तिसरी टर्म सहजरित्या मिळणार नाहीये. आपल्या मनातल्या गोष्टी करणारा माणूस सहजरित्या राजगादीवर जावा याची व्यवस्था कोण करायला हवी? का प्रत्येक वेळेला रामाला त्रासच द्यायचं ठरवलंय आपण? प्रत्येक वेळेला मंथरा जागृत करायचं आपण ठरवलंय का? प्रत्येक वेळेला त्याच्यावर शंका घ्यायचं ठरवलंय का? प्रत्येक वेळेला त्याची आई बनून कैकई व्हायचं आपण ठरवलंय का? प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळी राम तुमच्या चांगुलपणासाठी येईल त्या त्यावेळी शंका घेऊन त्याच्या मार्गात तुम्ही अडचण का होताय हा माझा प्रश्न आहे. शंका शंका शंका, अरे तुम्ही लागून कोण गेला तसे? ज्याच्या शंकेचं निरसन व्हावं, ज्याला आपल्या संसाराचं कोडं अजून सुटलं नाही, आपलं पोरगं कुठे चिटकवावं याचा अंदाज आला नाही, त्यानं मेडिकलला जावं का इंजिनिअरिंगला जावं याचा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. आणि देशाचा निर्णय घेणाऱ्या माणसावर शंका घेणारे, सल्ला देणारे तुम्ही टिनपाट कोण लागून गेलात रे? का करायचं मोदींनी असं? का करायचं मोदींनी असं? अरे त्यांनी केलंय म्हणून तर तुमचा राम बसला ना. लोक टीका करतायत, हो मी जाहीरपणे सांगतो, प्रधानमंत्री आवास योजना म्हणत असाल तर ते ठीक आहे. झाली कुणाची हिंमत? अहो श्रद्धेय अटलजींनी प्रयत्न केले, पण आमच्याच शंकेने त्यांना कधी स्वतंत्र बहुमताचं सरकार दिलं नाही. सत्ता येऊन सुद्धा असल्यासारखं वागता आलं नाही. समता, ममता, जयललिता इतक्या कांगावाखोर करत होत्या, आज त्या ममताला गप्प बसवलंय. उद्या कदाचित ममता सुद्धा आली तर आश्चर्य वाटू देऊ नका. इंडी सोडून आम्ही तुम्हारके भालोबाशी म्हणत जाहीरपणे ती मेलोडी म्हणून ट्विट टाकतेय. मोदी जाऊन त्या समुद्र किनाऱ्यावर बसले की ही समुद्र किनाऱ्यावरून ट्विट टाकते ती इटलीची पंतप्रधान. मोदीजींना मी आपलं सांगितलंय, इटलीच्या माणसापासून सावधान, एकदा घोळ झालाय. तिथून टाकते मलाही समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसावं वाटतंय, कळलं का तुम्हाला? ते ट्विट आहेत फोटोचे. मेलोडी असे ट्विट टाकते. इतकं वेळ लावणारा माणूस, एका राष्ट्राध्यक्षाला आपल्या पायावर पडायला लावणारा माणूस, एका देशाच्या पंतप्रधानाला प्रेमात पाडणारा माणूस, प्रेमात पाडणारा माणूस, आम्ही मात्र त्याच्यावर निर्व्याज प्रेम करायचं सोडूनच दिलंय. मला तर कधी कधी प्रश्न पडतो, मी जे नेहमी वाक्य इतर वेळी वापरतो ना, की प्रेम व्यक्त करणं आणि प्रेम निभावणं स्त्रियांना जमतं, म्हणून स्त्रियांचे जास्तीत जास्त मतं मोदींना मिळतात, पुरुषांना ते जमत नाही. जरा पुरुषांनीही बाईसारखं प्रेम करायला शिकावं, म्हणजे कळतं काय असतं ते. एकदा बाईसारखं प्रेम करायला शिकावं पुरुषांनी, मग तुम्हाला कळून जाईल की प्रेम करणं काय असतं ते. हो, किती शंका आहेत आमच्या मनात. मला प्रश्न पडला होता की फोडायची गरज होती का? एका विद्वानाने प्रश्न विचारला, एवढे पक्ष महाराष्ट्रात फोडायची गरज होती का? हो, होती ना. का नव्हती? कारण आजवर पक्ष फोडल्याचं क्रेडिट कुणाला होतो आणि स्कोर काय होता? छगन भुजबळ +13, गणेश नाईक +4, 4, 5, 13, 4, 5, 13, मेरा ह्याच्या पलीकडे कधी गेले नव्हते. एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड दो, एक धक्का और दो, पूरी पार्टी फोड दो. शरद पवारांचं रेकॉर्ड मोडलं का नाही? शरद पवारांनी लोकांची घरं फोडली, लोकांचे पक्ष फोडले. घरं फोडल्याचा अनुभव तर मराठवाड्या इतका कुणालाच नाही. जे बिचारा गोपीनाथ मुंडेंचं घर फोडलं हयातीत, धनंजय मुंडेंना बाजूला केलं, घरात कलह केला. आमच्याकडे बीडला जयदत्त क्षीरसागरांचं घर फोडलं, त्यांचा पुतण्या बाजूला केला.
त्या पंडितांच्या घरात तर अशी काळवंड लावून द्यायची, काळवंडच, कधी बदामराव यांच्या बाजूने तर कधी अमरसिंह यांच्या बाजूने. दोघं मरणाचं भांडायचे, एक दुसऱ्याचे डोके फोडायचे. लोकांच्या यष्ट्या फुटता फुटता वाचल्या. माझ्या डोक्यात दगड पडता पडता पंडितांच्या भांडणात राहिलो. त्यावेळेला स्टार माझाला होतो मी, त्या गाडीत त्यांनी धिंगाणा घातला होता. बरं, धिंगाणा कसा घातला होता? बदामराव पंडित युती सरकारच्या काळात मंत्री असताना ज्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली होती, त्या योजनेची माहिती बदामराव पंडित राष्ट्रवादीत गेल्यावर देत होते. आमच्या काळात झालं म्हणून. ज्या योजनेला अमरसिंह पंडितांनी भाजपच्या विरोधात म्हणजे राष्ट्रवादीत असताना विरोध केला होता, ती योजना उत्तम कशी आहे हे अमरसिंह भाजपत आल्यावर सांगत होते की ती आम्हीच आणली. आणि त्याला उत्तर बदामराव देत होते, त्वा काय माय घातली ते सांग, म्या काय केलं ते बोलू नको. आणि यावरून जे पेटलं ते दगडापर्यंत गेलं. घरात भांडणं लावली, माणसं फोडली, नाती तोडली, पार्ट्या फोडल्या, कार्टी फोडली, लोकांची डोकी फोडली. आणि हे सगळं करण्याचं क्रेडिट एकट्या शरद पवारांच्याकडे होतं. 40चा स्कोअर पार करून एखादी पार्टी फोडण्याचा स्कोअर कोणाच्या नावावर आहे? आहे की नाही पराक्रम? या पराक्रमाला मान्य कराल की नाही? कधीतरी आमच्या माणसात दम आहे हे मान्य करायला पाहिजे ना. शरद पवारांच्या नाका खालून अजित पवार काढून घेतला. नाक के नीचे से पत्ता नाही लागला. शपथविधीला गेल्यावर कळलं हे गेलं. नुसतं गेलं नाही, आपले बरेच घेऊन गेलं. उरलं काय? मैं और मेरी बेटी और मेरी तन्हाई. काहीच उरलं नाही हातात, काही करता येत नाहीये. बरं, एक 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 असे गळायला लागलेत, असे गळायला लागलेत की ते गळणं सुद्धा आता असह्य व्हायला लागलंय. म्हणून मी म्हणालो, या असह्यतेत महाराष्ट्राला अजून एक नितीश कुमार सापडू नये. जाऊ दे, सगळेच गेलेत तर मला कशाला ठेवता म्हणून. कदाचित ते होऊ शकतं, आणि ते होणार असेल तर सहर्ष स्वीकारलं पाहिजे, या मताचा मी आहे. कारण उद्याच्या मार्गात अडचणी आणणारे सगळे दूर होतील आणि मार्ग निर्वेद होईल आपल्या माणसाच्या राज्यारोहणाचा. उद्धव ठाकरेंचा आवाज बंद होणे आणि त्यांच्या कामाला खीळ बसणे, व्यत्यय आणण्याच्या. बघा, श्यामाप्रसाद मुखर्जींच्या विषयी उद्धव ठाकरे बोलते झाले होते. परवा काळाराम मंदिरात गेले त्यावेळेला ते म्हणाले की श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते. औरंगजेब तर आहेच आहे हो, मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते. कधी? स्वातंत्र्याच्या आधी. हे आपल्या पित्याचं कर्तृत्व विसरूनच गेले. असाच एका डायसवरचा फोटो आहे. समोर मुस्लिम लीगचा मोठा झेंडा लावलाय. मनपाच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी मुस्लिम लीगच्या सोबत युती केली आणि बाळासाहेब तिथं भाषण करतायत. हा चित्रपट सुद्धा यात प्रसंग आहे. चित्रपटात सुद्धा हा प्रसंग आहे. याचे फोटो जगजाहीर आहेत, याची माहिती जगजाहीर आहे, सगळ्या पुस्तकात नोंद आहे. आणि बाळासाहेबांनी हे मान्य केलेलं आहे. रायगडमध्ये अब्दुल रहमान अंतुलींच्या प्रचारासाठी कोण गेलं होतं? महाराष्ट्रामध्ये अजान स्पर्धा कोण भरवली होती? तर मुंबईतल्या एका पुलाला नाव देण्यासाठी कोण आग्रही होतं? आणि या सगळ्या अशा विषयांना पसरवायचं, अशा स्वरूपाच्या खोट्या माहिती लोकांच्या मनामध्ये टाकायच्या आणि सांगायचं की तुम्ही तर असे होते भाजपवाले. या सगळ्या विषयांना थांबवण्यासाठी त्यांची ताकद कमी करणं आवश्यक आहे. आणि ती ताकद कमी करण्यासाठी काही माणसं जोडल्या जात असतील, त्यांना टॉवेल असं म्हटल्यावर ते गप्प बसणार असतील, तर अशा माणसांच्या टॉवेलची नाडी आमच्या हातात आहे हे आम्हाला सांगता आलं पाहिजे, हे आम्हाला सहन करता आलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की कृपया एक लक्षात ठेवा की अजिबात शंका घेऊ नका. अजिबात शंका घेऊ नका.
आणि ज्या दिवशी आपण हे शंका घेणं टाळू तेव्हा ते उत्तम होईल. तुम्ही बघा, आपण मोदींना राष्ट्रनेता का मानतो? आता मी शेवटाकडे येतोय. बोला असं म्हटले आणि ऐकताय असं म्हटल्यावर कितीही वेळ बोलणं योग्य नव्हे. आपण मोदींना राष्ट्रनेता का मानतो? जी लोक श्रद्धेनं त्यांचं ऐकतात अशांची संख्या किती आहे बघा. अहो, एक दिवस तो माणूस म्हणतो आजपासून गॅसची सबसिडी सोडली पाहिजे, आणि म्हटल्याबरोबर कोट्यावधी लोक गॅसची सबसिडी सोडून देतात. कोट्यावधी लोक सबसिडी सोडून देतात. एक दिवस तो म्हणतो की देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी इन्कम टॅक्स भरणं आवश्यक आहे. का असं न विचारता इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या लाखोनी वाढते आणि करोडोनी इन्कम टॅक्सचं संकलन वाढतं. देश मला काय देतो आहे हा विचार करणारी माणसं मी देशाला काय देतो आहे याचा विचार करू लागतात. म्हणून मोदी राष्ट्रनेता ठरतात. काय नाही करायला लावलं या माणसाने? काय नाही करायला लावलं? टाळ्या वाजवायला लावल्या, थाळ्या बडवायला लावल्या. उद्धव ठाकरे थाली बडाव म्हणतात. ते हिंदी बोलता येत नाही ना. बडवाचं बडाव असं करतात ते. हा, शुपर न खाओ. आणि तिचं नाक रामानं कापलं होतं. इतिहास नीट 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 इतिहास आहे तो नीट असला पाहिजे. तर ते थाळी वाजवायला लावली, टाळी वाजवायला लावली आणि सगळं देश टाळी वाजवत असताना हा बाबा रामललाला त्या चौथऱ्यावरून काढून तंबूत आणत होता. आणि त्या दिवशी सगळं जग टाळ्या वाजवत होतं, वा वा करत होतं. क्या बात. गंमत म्हणजे आमचे जाणते सुद्धा टाळ्या वाजवत होते. जावया सगट लेकी सगट बाहेर येऊन आलो आलो म्हणाले, वादग्रस्त वास्तूतून बाहेर आलो. टाळ्या वाजवत होते. सगळ्या जगाला टाळ्या वाजवायला लावल्या, लोकांनी टाळ्या वाजवल्या. सगळ्या जगाला सबसिडी सोडायला लावली, सबसिडी सोडली. मोदींना जे जे वाटतं ते मोदींनी करायला लावलं. हे करण्यापाठीमागचं कारण बघा, मी काय करायला लावू शकतो हे नव्हतं, तर देशातल्या सगळ्या लोकांना राष्ट्रकार्यात मी सुद्धा सहभागी आहे याची जाणीव करून देणं आवश्यक होतं. अ नेशन इज बॉर्न व्हेन इट बिकम्स अवेअर ऑफ इट्स ओन एक्झिस्टन्स. त्याच्या राष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला जेव्हा त्याच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते तेव्हा राष्ट्र उदयाला येत असतं. हे राष्ट्र उदयाला आणायचं असेल तर मी या राष्ट्राचा घटक आहे, त्याच्याप्रती माझी काही कर्तव्य आहेत, हे राष्ट्रातल्या नागरिकांना जाणीव करून देण्याची आवश्यकता होती. आणि ते मोदी करत आलेत. म्हणून तुम्हाला सोडायला लावलं, म्हणून तुम्हाला पीएम केअर्सला पैसे द्यावे लागले. बघा, विचार करा. हे म्हणाले लस फुकट दिली, लस फुकट दिली. देणारा फुकट सांगत होता, घेणारा मात्र फुकट नको म्हणून भरभरून पैसे देत होता. पीएम केअर्स मध्ये एवढे पैसे जमा झाले, एवढे पैसे जमा झाले की जगाला फुकट लस वाटता येईल. अफगाणिस्तानला कायम कायम मानसिकदृष्ट्या आभार मानायला भाग पाडलं. आफ्रिकन देश तर भारताच्या पायाशी लोळण घेतात, कारण कोरोना सारख्या महामारीत मोदी नावाच्या महामानवानं ही लस जगाला उपलब्ध करून दिली. आणि ती कमाल मोदींची नाही आहे, ती कमाल मोदींची नाहीये, ती कमाल मोदींवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाची आहे. म्हणून आपण प्रत्येक जण मोदी आहोत. आपल्यावर शंका घेऊ नका, एवढंच. मोदींवरती शंका म्हणजे माझ्यावरती शंका, स्वतःवरती शंका. हे ज्या दिवशी आपल्या मनात येईल ना, त्या दिवशी आपण या शंका घेणं बंद करू. आपल्या उद्धारासाठी एक नवा, आता थोडंसं धाडसाचं बोलतोय, याचा अनेक जणांना विरोध असू शकेल, अनेक जण याच्याविषयी जरा वेगळंच मत व्यक्त करतील. विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे वचन प्रभू श्रीकृष्णांनी सगळ्या जगाला दिलेलं होतं. नाव बदलून असेल कदाचित, पण तो येतो. आणि तो येतो तोच मुळी विनाशायच दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थाय. आधी धर्मसंस्थापनार्थाय आहे. धर्मसंस्थापनेचं काम अविरतपणे सुरू आहे. आमच्या संस्कृतीला, आमच्या धर्माला सगळ्या जगभरात प्रतिष्ठा मिळते आहे. सगळं जग या हिंदू धर्मासाठी वेडं झालं आहे. ते बघतं आहे काय छान आहे, ह्याचा अनुभव घेतं आहे. नुसता अनुभव नाही, अनुभूती घेतं आहे. धर्मसंस्थापना होते आहे. विनाशायच दुष्कृताम, दुष्कृत्य करणाऱ्या माणसाला
माऊलींच्या शब्दात जे खळांची व्यंकटी सांडो इथपर्यंत आणलेलं आहे. या दुष्टांचा दुष्टपणा जाऊ दे म्हटलंय, दुष्ट संपू दे असं म्हटलेलं नाहीये. कारण दुष्टपणा संपला की सगळी सुष्ट होत असतात आणि अशा सुष्टांना घेऊन या देशाची वाटचाल करावी लागणार आहे. किमान दुष्टांचा दुष्टपणा अप्रभावी व्हावा यासाठी तरी प्रयत्न करावा लागणार आहे. त्या प्रत्येक प्रयत्नात आपण सहभागी व्हायचं आहे. आणि ते कसं व्हायचं आहे तर सोपं आहे, शंका घ्यायची नाही आहे. आणि ज्या दिवशी ती काळी शाई लावायला जायचं आहे त्या दिवशी घरातल्या प्रत्येकाला काळी शाई लागलीच पाहिजे याची काळजी तुम्ही आम्ही घ्यायची आहे. ज्या दिवशी सकल हिंदू 80% अधिक मतदान करण्यासाठी जाईल त्या दिवशी मोदींना खरं बळ आपण दिलं आहे असा त्याचा अर्थ होईल. अन्यथा सगळ्या सभा मनोरंजनापुरता उरतील. तुम्हीच ठरवा काय करायचं. नमस्कार.